जे काही ठराव मांडण्यात आले आणि अशा वेळेस जे काही विषय होते त्या ठिकाणी मांडण्यात आले आणि सर्व ठरावाला त्या ठिकाणी एकमताने त्या ठिकाणी मान्यता देण्यात आली। आतापर्यंत असा विषय राहायचा की आमदार एका पक्षाचा आणि नगराध्यक्ष एका पक्षाचा, तर कालच्या सर्वसाधारण सभेमध्ये नगराध्यक्ष आणि आमदारांची दिलजमाई गडाच्या विकासासाठी झाली आहे का? दिलजमाई भांडण तर वैयक्तिक कोणाचं काही असायचं कारण नाही। ते त्यांच्या पक्षाचं काम करतात, मी माझ्या पक्षाचं काम करतो। त्यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका सांगून निवडून आले, आम्ही आमच्या पक्षाची भूमिका सांगितली, आम्ही कमी पडलो। मेजॉरिटी आमची आली, नगराध्यक्ष ते झाले। पण मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं की विकासाच्या कामाच्या संदर्भात जी मदत नगरपालिकेला पाहिजे ती मी आमदार म्हणून करायला तयार आहे। आणि काल जी नगरपालिकेनं बैठक घेतली, मी तर नव्हतो पण मी जे ऐकलं तर त्याने अशा पद्धतीनं खेळीमेळीच्या वातावरणात सगळे एकत्रित काम करत असतील तर विकासाला निश्चितपणाने चालना मिळेल।